अशी एक म्हण आहे, यथा प्रजा तथा राजा. प्रजा जर स्वाभिमान शून्य असेल तर तो राजा आपलं स्वाभिमान घाण टाकायला म्हणजे स्वतःचा पण आणि प्रजेचा पण हा क्षणाचाही विलंब करणार नाही, असा त्याचा अर्थ असतो. आता कोणत्या म्हणी कुणी कुठं कशा वापराव्यात, त्याचे काय संदर्भ असावेत, ह्याला सुद्धा एक डोकं लागतं. कालच एका नेत्याने की जो मराठी माणसाचा पुरस्कार करणाऱ्या पक्षाचा नेता आहे, तो हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या पक्षाचा नेता आहे, आणि जो भगवा झेंडा लावतात आणि मराठी माणसाचं नाव घेऊन राजकारणात जो जन्माला आला पक्ष, त्या पक्षाचा नेता म्हणतो माय मोरो आणि मावशी जगो, आणि तिथं असणारे लोक दात काढतात. ह्याच्यापेक्षा दुर्दैव ते काय असणार आहे महाराष्ट्राचं? हे असं बोलायची हिंमत का होते? कारण त्यांना माहिती आहे मराठी माणूस काही पेटून उठणार नाहीये. आम्ही पेटून कुठं उठतो? आम्ही वाद घालतो कुठे एखादी भाजीची पेंडी आणायला गेलं तर 2-4 रुपयासाठी, 1-2 रुपयासाठी. ज्या ठिकाणी आक्रमकता दाखवायला पाहिजे त्या ठिकाणी दाखवली जात नाही. आम्ही वाद कुठे घालतो? गाडीवर जाताना कुणीतरी एखाद्याने कट मारला तर आपण उतरून त्याला मारायला लागतो. पण रस्त्याने चालताना हजारो खड्ड्यातून गाडी आपटून पुढे टोल नाका लागला तर तिथं आम्ही मुकाट्यानं टोल काढून देतो. आमच्या डोळ्यात देखत आमच्या राज्याचा, आमच्या भाषेचा, आमच्या संस्कृतीचा आणि आमच्या मराठी असण्याचा जेव्हा अपमान केला जातो, आणि तरी सुद्धा जर आम्ही शांत बसू तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा काही एक अधिकार नाहीये. मित्रांनो, मी किशोर बोराटे, तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आजचा विषय आहे, जो आईचा नाही झाला तो मावशीचा होईल काय. एक लोकप्रतिनिधी आहे की काल त्याने स्पष्ट शब्दात माईकवर जाहीर सभेमध्ये सांगितलं की माय मोरो आणि मावशी जगो. म्हणजे आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे. आणि तिथं उपस्थित असणारे, मग त्याच्यामध्ये मराठी असतील, हसत होते, टाळ्या वाजवत होते. मावशीने आणि मावशीच्या लेकराने टाळ्या वाजवले तर समजू शकतो मी, पण स्वतःच्या आईला मारण्याची भाषा करणाऱ्या व्यक्तीच्या ह्या वक्तव्यावर किंवा असले मनसुबे किंवा अशी मानसिकता असणाऱ्या नेत्याच्या वक्तव्यावर ज्या वेळेला आपली मराठी लोक तिथं ज्यांनी टाळ्या पिटल्या असतील त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार आहे का, हा माझा प्रश्न आहे. पण हे सगळे महाराष्ट्रातच कसे जन्मतात मला कळत नाही हो. उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल इथं सुद्धा मराठी लोक राहतात ना. तिथला कधी कुठला नेता म्हटल्याचं ऐकवत नाहीये की माय मोरो आणि मराठी जगो, मावशी जगो. मग ही मस्ती इथंच का? ही गुलामी किंवा ही चाटुगिरी ही महाराष्ट्रातच का? ते अशा पक्षानं की जो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, जो माननीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतो. अरे तू ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाचा जन्मच मराठी माणसाच्या हितासाठी झालेला आहे. तुम्ही स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार मानता, वैचारिक वारसदार मानता. हे विचार होते बाळासाहेबांचे? कधी आयुष्यात बाळासाहेबांनी असे वक्तव्य केलं होतं? मराठी माणूस मेला पाहिजे, माय मोरोन मावशी जगो, आणि उपरे जगले पाहिजेत. आईचे मारेकरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात कसे जन्माला आले का मलाच वाटते. पण नशीब महाराज नाहीत आता, नाहीतर महाराष्ट्र मारण्याची भाषा करणाऱ्याला प्रतापगडाच्या टकमक टोकावरून ढकलून दिलं असतं, त्यांनी कडेलोट केला असता. पण महाराज नसले तरी महाराजांची मराठी जनता आहे ना महाराष्ट्रामध्ये. काय करते? कुठे आहे मराठी जनता? कुठे ते महाराष्ट्र धर्माचं पाठराखण करणारे पक्ष? कुठे महाराष्ट्र सैनिक? कुठे उद्धव ठाकरेंचे उबाटाचे सैनिक? काय करतायत? अरे तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहात ना. मग एक माणूस भर सभेमध्ये जाहीरपणे वक्तव्य करतो की माय मरो आणि मावशी जगो, म्हणजे महाराष्ट्र मरो आणि परप्रांतीय जगोत, उत्तर प्रदेश मधून आलेले. हे जाहीर वक्तव्य आहे ना, ऑन रेकॉर्ड आहे ना. काय करताय तुम्ही? जर समजा माननीय बाळासाहेब ठाकरे असते आणि जर कुणी हे वक्तव्य केलं असतं तो फिरला असता आज रस्त्यावर. आपण ज्या मातीत जन्माला आलो, वाढलो, ज्या लोकांनी निवडून दिलं आपल्याला, ही अशी परतफेड करणार त्यांची? हे मतांच्या लाचारीसाठी
तुम्ही स्वतःच्या माणसांचा अपमान करताय, राज्याचा अपमान करताय, आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या लोकांचा अपमान करताय. अरे कुठे फेडायला पापर? हा? आणि तरी तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणार, तरी तुम्ही त्यांच्या पक्षाचं नाव घेणार, तरी तुम्ही त्यांच्या पक्षाचा झेंडा नाचवणार. महाराष्ट्रातल्या जनतेला प्रश्न आहे की उद्या जर समजा हे हात जोडून मतं मागायला आले तर त्यांना सांगायचं तिकडे जा मावशीकडे, आई मेली आता तुझी. आणि त्या पक्षाचे नेते काय भूमिका घेणार आहेत हेही बघायचंय आता. माय मरो मावशी जवळ याचा अर्थ सरळ आहे की आम्हाला मराठी मतांची गरज नाहीये, आम्हाला उपरेंची मतं पाहिजेत, तेवढीच बास होतील आम्हाला. पण मराठी मतांनी विचार करायचा ना मराठी लोकांनी. आता जे त्यांच्या मतदारसंघामध्ये किंवा मुंबईमध्ये जे आहेत, महाराष्ट्रामध्ये जे मतदार आहेत, त्यांनी विचार करायचा आहे की बाबा यांना आपल्या मतांची गरज नाहीये या पक्षाला. ते जनतेने ठरवायचं की महाराष्ट्राला मारणाऱ्या आणि उपऱ्यांना डोक्यावर घेणाऱ्यांना आपण आता मतदान करायचं की नाही करायचं. त्या पक्षाचे नेते हे स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे वैचारिक वारसदार मानतात ना. हे बाळासाहेबांचे विचार आहेत का? जर तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वैचारिक वारसदार असाल तर ज्याने हे वक्तव्य केलं तो अजून का पक्षात आहे? मराठी माणूस मरो अशी भाषा करणाऱ्या पक्षाला खरोखर बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचा अधिकार आहे का? त्यांच्या पक्षाचं नाव घ्यायचा अधिकार आहे का? त्यांच्या पक्षाचा झेंडा वापरायचा अधिकार आहे का? आज ज्या लोकप्रतिनिधीने हे वक्तव्य केलं त्या पक्षाच्या प्रमुखांना, जे म्हणतात ना की आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार आहोत, तर तुम्ही विचारांचे वारसदार आहात हे सिद्ध करण्याची संधी चालून आली आहे तुम्हाला. आता तुम्ही ती घेणार आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील जनतेला पण पाहायचे आहे की खरोखरच तुम्ही काय भूमिका घेताय. हे आपण बाळासाहेबांच्या विचारांचे वारस आहोत हे कृतीने सिद्ध करण्याची संधी तुमच्या पुढे आलेली आहे. आता तुम्ही ती घेताय की त्याच्याकडे दुर्लक्ष करताय का? फक्त व्यासपीठावरून बोलण्यापुरतच तुम्ही बाळासाहेबांचे वैचारिक वारसदार आहात का? कुठे गेले मनसेचे कार्यकर्ते? कुठे शिवसेना उबाटाचे कार्यकर्ते? जो महाराष्ट्राचा अपमान करतो, मराठी मातीचा अपमान करतो, मराठी लोकांचा अपमान करतो, आज बाळासाहेब ठाकरे असताना तो रस्त्यावर फिरायची हिंमत झाली असती, बोलायची हिंमत झाली नसती. ह्यांची बोलायची हिंमत होते, कारण जसं मी म्हटलं की जशी प्रजा तसा राजा. प्रजा जर स्वाभिमान शून्य असेल तर राजा एका मिनिटात स्वाभिमान विकून मोकळा होतो. आणि ही जर प्रजा स्वाभिमानी असती तर हिंमत नसती झाली बोलायची. तुमच्यातला स्वाभिमान कधी जागा होणार आहे? पण हे पहिल्यांदा घडलंय का? याच्यापूर्वी सुद्धा भरपूर लोक बोललेली आहेत ना. त्यावेळी मराठी जनता सुस्त. राजकीय वक्तव्य म्हणून याच्याकडे जर दुर्लक्ष करायचं असेल ना तर या राज्याला कोणी वाचवू शकणार नाहीये. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, पक्ष पक्षाच्या ठिकाणी, परंतु जर कोणीही असू दे, कुठल्या पक्षाचाही असू देत, जर तो महाराष्ट्राच्या भाषेवर, संस्कृतीवर आणि महाराष्ट्राच्या लोकांच्यावर चालून येत असेल तर तो आपला असू नाही तर उपरा असू, त्याला धडा शिकवण्याचं काम हे महाराष्ट्रातल्या जनतेला करावंच लागेल. बाकी तुमचं राजकारण तुमच्या पद्धतीनं. आणि ह्याला हिंदुत्व म्हणतात. हे असलं हिंदुत्व असते? हे आम्ही नाही बघितलं कधी असलं हिंदुत्व. डोक्यात प्रकाश पडू द्या कुठेतरी. आणि हे लक्षात ठेवा, आता बोलला 2-3 दिवस मीडियावर चर्चा होईल, विसरून जाल आणि परत त्याच्या मागे जिंदाबाद जिंदाबाद म्हणून फिराल. तुमचं राजकारण तुमच्या ठिकाणी चालू द्या हो, पण तुम्ही ह्याच्यावर कशाला येत आहे? महाराष्ट्राच्या मुळावर कशाला येत आहे? तुम्हाला गरज नाही का मराठी मतांची? अशा लोकांना महाराष्ट्रातल्या जनतेनं निवडणुकीमध्ये एकदा धडा शिकवायलाच पाहिजे. त्याशिवाय हे वटणीवर येणार नाहीत. नाहीतर काल काही जण बोललेत, आज एक जण बोलला, उद्या अजून काही लोक बोलतील. मतांच्या लाचारीसाठी असले प्रकार महाराष्ट्रातल्या जनतेने खपून गेला नाही पाहिजे. उद्या तो स्वतः लोकप्रतिनिधी किंवा त्यांच्या पक्षाचा कोणी आला ना, त्याला सांगायचं माय मेली, आता मतदान मागायला मावशीकडे जा, बघू मावशीच्या मतावर किती दिवस राजकारण करतोय महाराष्ट्रामध्ये. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी राजकारण म्हणून सोडून देता येणार नाहीत. याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे आपल्याला. आपण या गोष्टीचा विचार करावा असं मी आपल्याला नम्र विनंती करतो. आणि आपल्याला जर समजा हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना सांगा. आणि तिसरा डोळा हा चॅनलला ऑल पर्यायावर टिकमार्क करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.